नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत सामान्य विज्ञान, जनरल सायन्स, इयत्ता 7वी, भौतिक राशींचे मापन, भाग 2, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आजच्या पाठातून प्राप्त करण्याच्या अध्ययन निष्पत्ती, मापनात होणारी चूक व त्याची कारण मीमांसा स्पष्ट करणार आहात. मापनात चुका होऊ नयेत म्हणून ग्राहक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेऊ शकणार आहात आणि आंतरराष्ट्रीय मापन पद्धती जाणणार आहात. बालमित्रांनो, बघा, वस्तूचं वजन आणि वस्तुमान यातील फरकही आपण बघितलेला आहे. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण वजन गुरुत्वाकर्षण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते आणि म्हणूनच त्याप्रमाणे वजन बदलू शकते. कारण वजन म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने स्वतः आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, ते म्हणजेच वस्तूचे वजन होय. आणि त्यामुळे वजन स्थानाप्रमाणे बदलू शकते, परंतु वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते, त्यात कोणताही बदल होत नाही. बाजूच्या आकृतीत तुम्हाला मास आणि वेट यातील फरक दिसतोय बघा. मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान पृथ्वीवर आणि मंगळावर दोन्हीकडे वस्तुमान सेम आहे 50 kg, परंतु वजन मात्र दोन्हीकडचं वेगवेगळं आहे. तर आपल्याला या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने चंद्रावर पृथ्वीपेक्षा आपलं वजन कमी भरते. बघा, चंद्रावर पृथ्वीवर आपलं वजन किती आहे, 1200 न्यूटन, आणि चंद्रावर आपलं वजन किती होणार आहे, 200 न्यूटन. मात्र वस्तुमान दोन्हीकडे आपलं सेम आहे बघा, 120 kg 120 kg. So mass remains same but weight can differs according to the place or according to because of the gravitational force. थोडस आपण भाग 1 मध्ये काय काय शिकलेलो आहोत ते बघूया. ज्याचे मापन करायचे त्याला राशी असे म्हणतात. A property that is measured is called quantity. What are physical quantities? Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume, etc. are called physical quantities. Scalar quantity and vector quantity. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. अदिश राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अदिश राशी होय. फॉर एक्झाम्पल, लेंथ, ब्रेड्थ, एरिया, टेम्परेचर, व्हॉल्यूम, डेन्सिटी एक्सेट्रा. आणि वेक्टर क्वांटिटी सदिश राशी परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. A quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given. Means magnitude and direction both are required for this expression, that is called vector quantity. For example, वजन, weight, displacement, velocity, etc. These are vector quantities.
Now when we measure the length of a bench by means of the span of our hand. बालमित्रांनो, जेव्हा मापनाची म्हणजेच मोजमाप करण्याची जेव्हा गरज माणसाला भासू लागली, तेव्हा सुरुवातीला माणसाने आपल्या स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तर ओंजळ, मूठ, स्पॅन, क्युबिट यासारख्या पाय, वीट यासारख्या आपण शरीराच्या भागांनी मापन करत असू. परंतु बऱ्याच वेळेला आपण वेळ समजण्यासाठी सूर्योदय, सूर्यास्त हेही लक्षात घेतले जात असे. परंतु जसजसा काळ बदलत गेला, तंत्रज्ञान विकसित होत गेलं, तर तशी मापनामध्ये अचूकता आणणं आवश्यक ठरलं. आता या ठिकाणी बघा, आपण एका बेंचची लांबी प्रत्येकाच्या विटीने मोजायची आहे. स्पॅन ऑफ युअर हँड. Now did each of you obtain the same measure for that bench? No. Why? What could be the reason? Let's see. बालमित्रांनो, बघा, वस्तूचं वजन आणि वस्तुमान यातील फरकही आपण बघितलेला आहे. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण वजन गुरुत्वाकर्षण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते आणि म्हणूनच त्याप्रमाणे वजन बदलू शकते. कारण वजन म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने स्वतः आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, ते म्हणजेच वस्तूचे वजन होय. आणि त्यामुळे वजन स्थानाप्रमाणे बदलू शकते, परंतु वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते, त्यात कोणताही बदल होत नाही. बाजूच्या आकृतीत तुम्हाला मास आणि वेट यातील फरक दिसतोय बघा. मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान पृथ्वीवर आणि मंगळावर दोन्हीकडे वस्तुमान सेम आहे 50 kg, परंतु वजन मात्र दोन्हीकडचं वेगवेगळं आहे. तर आपल्याला या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने चंद्रावर पृथ्वीपेक्षा आपलं वजन कमी भरते. बघा, चंद्रावर पृथ्वीवर आपलं वजन किती आहे, 1200 न्यूटन, आणि चंद्रावर आपलं वजन किती होणार आहे, 200 न्यूटन. मात्र वस्तुमान दोन्हीकडे आपलं सेम आहे बघा, 120 kg 120 kg. So mass remains same but weight can differs according to the place or according to because of the gravitational force. Dear student, see here, when we are using the span of our hand, okay, we want to measure the length of this bench. एका मुलाने किंवा एका माणसाने मोजलं बघा, किती दिसतंय, 9 सेंटीमीटर. अदर वन 10 सेंटीमीटर. नेक्स्ट वन अगेन 9 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला प्रत्येकाच्या लांबीमध्ये फरक दिसून आलेला आहे. म्हणजे निश्चित आपण सांगू शकणार नाही की जर या हाताच्या वितीने जर आपल्याला मोजायचं असेल तर आपल्याला अचूक मोजमाप मिळणार नाही, कारण कोणाचा हात लहान असेल, कोणाचा हात मोठा असेल. आणि म्हणूनच प्रमाणित मापनाची, प्रमाणित मापांची आवश्यकता निर्माण झाली. कारण प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे, वयाप्रमाणे लहान मोठेपणा त्या अवयवांमध्ये असू शकतो. The standardized measures are required for measuring things and such measures are called standard units. तर अचूक मापन करताना आपल्याला
निरनिराळ्या राशींचे मोजमाप करावे लागते. कोणत्याही राशीचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्ये आपण करतो. So we have to measure many physical quantities accurately. To measure any quantity, we use the units specified for it. Now, prevailing systems of measurement. प्रचलित मापन पद्धती कोणकोणत्या आहेत? There are systems of measurement, that is MKS system and CGS system. Now, what is MKS system? So in this system, distance is measured in meters, mass in kilograms, and time in second. So meter, for M for meter, K for kilogram, and S for second. And what is CGS system? So in this system, distance is measured in centimeter, so C, mass in gram, that is G, and time in seconds. The प्रमाणित मापन, standardized measurement. MKS मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. In the MKS system of measurement, distance, mass, and time are accepted as the fundamental quantities, and these three quantities are used to measure all other quantities. So mass is measured in kilogram, distance in MKS system it is in kilogram, and in CGS system mass is measured in gram. Now distance in MKS system it is measured in meter, and in CGS system in centimeter. वेळ, दोन्ही पद्धतीमध्ये सेकंदामध्ये वेळ मोजला जातो आणि त्यावरून मग चाल आपण जर काढायला गेलो तर अंतर भागिले वेळ यानुसार चाल म्हणजे चालीचं मग आपल्याला एकक मिळतं मीटर प्रति सेकंद आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर प्रति सेकंद. तर अशा प्रकारे एमकेएस सीजीएस पद्धतीमध्ये वस्तुमान, लांबी आणि वेळ या तीन राशी आधारभूत मानून त्यांचा उपयोग करून जसं आपण आता चाल बघितलं, चालीचे एकक मीटर प्रति सेकंद आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर प्रति सेकंद म्हणजे इतर राशींचं मापन या प्रकाराने काढलं जातं. मग या भौतिक राशी अनेक आहेत. त्यापैकी बहुतेक राशी या एकमेकांशी निगडित आहेत. आता अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचं प्रमाण आपण ठरवू शकतो आणि अशा राशींना पायाभूत राशी असं म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, वस्तुमान जे ग्रॅम, किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम यामध्ये मोजलं जातं. लांबी मीटर, सेंटीमीटर मध्ये मोजली जाते आणि वेळ हे सेकंदामध्ये मोजली जाते. तर लांबी, वस्तुमान आणि काळ या पायाभूत राशी मानल्या गेल्या आहेत. सो अनेक राशींपैकी काही राशी निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी ते पुरेसे असते. अशा राशींना पायाभूत राशी असे म्हणतात. आणि त्या कोणत्या आहेत तर लेंथ, मास आणि टाइम. So fundamental quantities are completely independent of each other and they do not depend upon any other quantities. So लांबी, वेळ म्हणजे टाइम या राशींचं प्रमाण या राशींना पायाभूत राशी असं
मानलं जातं आणि त्यांच्या प्रमाणाला पायाभूत प्रमाण असे म्हणतात. अर्थातच पायाभूत प्रमाण हे सर्वांना उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि ते बदलता कामा नये. A standard fundamental unit must be available to all and it must not be variable. It should not be vary. So, these are fundamental quantities and their standard units. एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती, International System of Units. Now, International System of Units SI ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक आधुनिक मेट्रिक मापन पद्धती आहे. सध्या जगभरात ही SI पद्धती वापरली जाते. यालाच मेट्रिक पद्धती असंही म्हटलं जातं आणि या पद्धतीवर म्हणजेच लांबी, वस्तुमान आणि काळ या पायाभूत राशींवर ही पद्धती आधारित असून 1960 पासून ती अस्तित्वात आलेली आहे आणि ही SI पद्धती पायाभूत राशींवर आधारित आहे. So SI system of international, that is International System of Units, SI system, it is called the System International, that is why it is known as SI, is currently used all over the world. Now this International System of Units is a system of measurement. It is based on 7 base units, that is the meter, length, kilogram, that is mass, second means time, ampere, electric current, Kelvin, temperature. Here again, see meter, this is length, then kilogram, that is mass, second means time, ampere means electric current, then Kelvin, temperature, mole, quantity, and candela, brightness. This is brightness. Now these base units can be used in combination with each other. तर मेट्रिक पद्धती ही एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती असून 7 पायाभूत राशींवर ही पद्धती आधारित आहे. हे बघा, या 7 पायाभूत राशी आहेत. It is based on 7 fundamental units called System International and it is used all over the world. It is also called metric system. तर यासाठी बघा, लांबी, या पद्धतीतील लांबीचे एकक हे मीटरवर आधारित असल्याने या पद्धतीला मेट्रिक पद्धती असेही म्हणतात. मीटरवर आधारित आहे आणि त्यामुळेच या पद्धतीला मेट्रिक पद्धती असंही म्हटलं जातं. So, System International, SI system, it is also known as metric system. आता पायाभूत राशींच्या एककांची नावे आणि चिन्हे आपण बघणार आहोत. लांबी, वस्तुमान आणि काळ या पायाभूत राशी आहेत. Fundamental quantities are length, mass and time. So name of unit. So length is measured in meter and its mass is measured in kilogram, time in second.
So symbol of length, that is m, mass kg, and time, that is second, means s. तर एककांची नावं आणि चिन्ह. So metric system and English system. See here, in metric system length is measured in meter, whereas in English system it is measured in inch, foot or mile. Mass, gram, here ounce, pound, ton, etc. Volume in liter, here in English system pint, quart, gallon. Temperature, in metric system it is measured in degree Celsius. In English system it is measured in degree Fahrenheit. So this is the difference in metric system and English system. The पायाभूत राशींचे प्रमाण, standards of the fundamental quantities. तर वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे. हा आहे, दिसतोय तुम्हाला या चित्रामध्ये बघा. A cylinder of platinum iridium alloy maintained under vacuum conditions by the International Bureau of Weights and Measures in Paris. So, as the standard of a mass, it is platinum iridium alloy. तर हा जो भरीव गोळा आहे हा प्लॅटिनम आणि इरिडियम या संमिश्रापासून बनविण्यात आलेला आहे. प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंचं संमिश्र करून त्यापासून हा एक दंडगोल असा, भरीव दंडगोल असा बनवण्यात आलेला आहे. रचना आपण बघूया कशी आहे. तर या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या पट्टीवर या ठिकाणी as per the international agreement this mass is called 1 kilogram. हा किती याचा आहे, याचं वजन 1 किलोग्रॅम आहे असं मानलं जातं. तर आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याच्या वस्तुमानाला 1 किलोग्रॅम असे म्हणतात. तर यावर तुम्हाला या दोन खुणा दिसतायत बघा, सूक्ष्म रेषा त्याच्यावर कोरलेल्या आहेत. तर या कोरलेल्या सूक्ष्म रेषा, the two fine lines are engraved on a platinum iridium bar and the distance between them is 1 meter. या दोन रेषांमधील अंतर मीटर म्हणून प्रमाण मानले आहे. तर अशा प्रकारे या आदिरूप पट्टीच्या अचूक प्रती तयार करून जगभरात प्रमाणीकरण करणाऱ्या प्रयोगशाळा संस्थांमध्ये या दिलेल्या आहेत. बालमित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो तो अचूक साधनाने मोजून त्याला 24 तास म्हणजेच 1 दिवस असे प्रमाणित केले गेले आहे. 24 तास म्हणजे 1 दिवस, 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. हे झालं प्रमाणित वेळेचं मापन. आता आपण अचूक मापनाच्या महत्त्वाकडे येणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपण मापन करतो, पण कधी कधी या मापनामध्ये काही चुका होऊ शकतात. तर कोणतेही मापन करताना त्यात चुका होऊ नये म्हणून त्या मापन अचूक होणं अत्यंत आवश्यक असतं. काही वेळेला काही मौल्यवान गोष्टी असतात, त्यासाठी आपल्याला त्याचं मापन अचूक व्हावं लागतं. तर ही आज वापरण्यात येणारी वेगवेगळी साधनं आहेत की त्यांच्या सहाय्याने आपण मापन अचूक करू शकतो. तर मापनाची अचूकता का असते?
तर मापन किती अचूक असावे हे मापन कशासाठी होणार त्यावर ठरते. उदाहरणार्थ, जर आपण कांदे बटाटे घेतो आहोत तर कांदे बटाटेमध्ये थोडंसं ग्रॅम मिलीग्रॅमची कमी जास्त झालं वजन तरी सुद्धा त्याच्यात काही एवढा फरक पडणार नाही. परंतु सोनं, चांदी यासारखे मौल्यवान धातू आहे, यांच्यामध्ये मिलीग्रॅमचा फरक जरी पडला तरी बरंच नुकसान होऊ शकतं. शर्ट शिवताना त्याची लांबी कमी जास्त झाली तर काही अडचण येणार नाही. परंतु ज्या वेळेला यंत्र आपण वापरतो ती यंत्र एकमेकांशी जोडताना त्यांच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा ते यंत्र व्यवस्थित जोडली जाणार नाही. आणि म्हणून अचूक मापनासाठी योग्य त्या साधनांचा वापर करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान आणि काल या पायाभूत राशींची सूक्ष्म मापाने अचूकपणे काढणारी साधने आता उपलब्ध आहेत. तर मापनाची काही अचूक साधने बघा. वेळ मोजण्यासाठी अशा प्रकारे सेकंदापर्यंतची वेळ अचूक मोजणं आता या घड्याळाने शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू मोजण्यासाठी हे संवेदनशील तराजू वापरले जातात. यंत्राचे काही भाग जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये अगदी बारीक तार वगैरे लागणार असेल तर ती काढण्यासाठी अशा प्रकारची ही साधनं वापरली जातात. वजन अचूक होण्यासाठी हे तराजू वापरले जातात. भाजीवाल्यांकडे बघा, तुम्ही तराजू बघता तर हे अशा प्रकारचे तराजू असतात. तर आपण कोणत्या गोष्टीचे मापन करतो यावर मापनाचे साधन ठरते. भाजी, कांदे, बटाटे घेताना हा बॅलन्स तराजू चालू शकतो. परंतु आपल्याला सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी किंवा यंत्र जोडणी करायची असेल त्यासाठी अशा प्रकारची साधनं वापरणं आवश्यक असतं. तर सोनं मोजण्यासाठी संवेदनक्षम तराजू वापरतात. तो बंदिस्त असतो, त्यामुळे आपल्याला अचूक मापन करता येऊ शकतं. तर व्हर्नियर कॅलिपर सारख्या या साधनाचा उपयोग अगदी मिलीमीटर, सेंटीमीटरची जाडी किंवा व्यास मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. So measurement of substances that are precious like gold, diamond, etc. and which are of great importance and used in very small quantities is done meticulously and accurately. तर सोने, हिरे, चांदी यासारख्या वस्तू मोजण्यासाठी अशा संवेदनक्षम तराजूंचा वापर केला जातो. कारण या ठिकाणी मापनात थोडी जरी चूक झाली तरी ग्राहकाचे किंवा दुकानदाराचे नुकसान होऊ शकते आणि त्यासाठी अशा प्रकारचे बंदिस्त संवेदनक्षम तराजू वापरले जातात. तर घड्याळाने आपण साधारणपणे 1 सेकंदापर्यंतचा अचूक वेळ सांगू शकतो. परंतु महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, पोहणे या शर्यतींसाठी 1 सेकंदाच्या 100व्या भागापर्यंत अचूकपणे वेळ सांगणारी साधनं किंवा अचूक वेळ मोजणारी साधनं वापरली जातात. कारण आपण जर बघितलं असेल तर अगदी 1 दशांश किंवा 1/100 अशा सेकंदाने सुद्धा या ठिकाणी त्यांचं पदक काय होऊ शकतं, जाऊ शकतं. आणि असं होऊ नये म्हणून अचूक वेळ सांगणारी साधनं या ठिकाणी वापरली जातात. तर सूक्ष्म मापन अचूक करणारी विविध साधने आज उपलब्ध आहेत.
आता प्रमाणित मापने. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून शासन वजन मापे प्रमाणित करते आणि सर्व विक्रेत्यांना ही प्रमाणित वजन मापे वापरणे बंधनकारक आहे. आता मापनाची तत्व कोणती आहेत? तर बघा, तराजू जो वापरला जातो हा तराजू एका ठिकाणी स्थिर असावा लागतो. तराजूची दांडी उभ्या अक्षाभोवती सहज फिरू शकणारी असावी लागते. दांडीवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप असणे आवश्यक असते. प्रत्येक वजनाच्या मध्यावर, जे वजन वापरलं जातं त्या वजनाच्या मध्यावर एक छिद्र असावे लागते आणि त्या छिद्रामध्ये शिसे भरलेले असते आणि त्या शिशावर वजनमाप विभागाचा ठसा असणे आवश्यक असते. त्यानंतर वजनाचे माप जे आहे ते धातूचे असावे लागते. लाकडाचे किंवा दगडाचे किंवा इतर कशाचेही माप अधिकृत मानले जात नाही. तर किराणा दुकान किंवा भाजी मंडईमध्ये आपण जेव्हा भाजी विकत घ्यायला जातो त्यावेळेला ही तत्व आपण बघणं, तपासणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही मापन करताना दोन प्रकारच्या चुका संभवतात. एक म्हणजे साधनाची मर्यादा, म्हणजेच योग्य साधनांचा वापर न केल्यामुळे, नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस, आणि मानवी निष्काळजीपणा, साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे, नॉट युजिंग द डिव्हाइस प्रॉपरली. म्हणजेच ज्याप्रमाणे तराजू एका ठिकाणी स्थिर ठेवला नाही तरी सुद्धा मापनामध्ये चुका होऊ शकतात. जर आपण मापाच्या ऐवजी दगड किंवा इतर धातूचं माप वापरलं तरी सुद्धा मापनामध्ये चुका होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा. तर बालमित्रांनो, अचूक मापनाचं महत्त्व, त्याचबरोबर मोजमाप करत असताना कोणकोणत्या चुका होऊ शकतात आणि त्या चुका होऊ नयेत किंवा दुकानदाराकडून त्या चुका घडू नयेत यासाठी आपण सुद्धा ग्राहक म्हणून काळजी घेणं, दक्ष असणं, सावध असणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा बाजारात तुमच्या पालकांबरोबर जाल त्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टींकडे जरूर लक्ष द्या आणि एक जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.